गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी आणि नागरिक गंभीर आरोग्य समस्येला सामोरे जात आहेत। पुणे महानगरपालिकेचे तसेच काही कंपन्यांचे केमिकल युक्त दूषित पाणी प्रक्रिया न करिता थेट नदीत सोडले जाते, असा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कड यांनी केलाय। या दूषित पाण्यामुळे शेतीचे उत्पादन घटते, जनावरांना विविध आजारांचा त्रास होत आहे, तसेच स्थानिक लोकसंख्येला पोटाच्या तक्रारी, त्वचारोग आणि इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे। आज पुरंदर उपसा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असली तरी पुढच्या 5 ते 10 वर्षात हेच वरदान शाप ठरणार आहे, असा इशारा कड यांनी दिलाय। चांगल्या योजनांचे श्रेय घेणाऱ्या प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले। दूषित पाणी थेट नदीत सोडले जाणे थांबविले नाही तर भविष्यात पाणी पुरवठा, शेती आणि संपूर्ण पर्यावरणीय आरोग्य धोक्यात येईल। स्थानिक जनतेत या मुद्द्यावर प्रचंड संताप असून नागरिकांनी तातडीने पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची आणि जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। चांगल्याचे श्रेय घेतले जाते, मग या वाईटाची जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित करत आम आदमी पार्टीने हा प्रश्न जनतेसमोर ठामपणे मांडलाय। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी संजित चांदगुडे, पुणे। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।